अधिकारी MD असतो। गेल्या वर्षीपासून पुण्यामध्ये ज्यावेळेला नॅशनल बुक ट्रस्टचा बुक फेस्ट म्हणजे पुस्तक प्रदर्शन, तर पुस्तक प्रदर्शन म्हटल्यानंतर 10 स्टॉल समोर येतात, तर 200 स्टॉल होते आणि यावर्षी 600। त्याला मिळालेले जे IS आहेत ते कर्नल आहेत। त्या कर्नल मलिकांची भेट झाल्यानंतर लक्षात आलं की सैन्यामध्ये जे मिळेल त्याचं सोनं करण्याची सवय लावलेली असते। या आमच्या मलिकांनी या NBTचं सोनं केलं आहे। काश्मीरमध्ये झाला होता एक बुक फेस्ट, प्रचंड पुस्तकं विकली गेली, प्रचंड पुस्तकांची प्रकाशन झाली। तसा गेल्या वर्षी त्यांनी धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्र्यांच्या थ्रू राजेश पांडे नावाचे जे महाराष्ट्राचे BJPचे सरचिटणीस आहेत त्यांना विषय दिला की तुम्ही पुण्यात करा। भीत आम्ही पुण्यात केला। 11 कोटी रुपयाची पुस्तकं विकली गेली, 8.5 लाख लोकांनी भेट दिली। आणि मग नुसतं प्रदर्शन नव्हतं, पुस्तकांची प्रकाशनं, पुस्तकावर परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, मजा आली। त्याच्यातून NBTचा जे चेअरमन आहेत डॉक्टर मिलिंद मराठे, हे विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, व्हेरी ब्रिलियंट मॅन। त्यानेही अध्यक्ष झाल्यापासून ह्याचं सोनं केलं आहे। त्यांनी यावर्षी असा प्रस्ताव मांडला की इसको बडा करेंगे। यावेळेला 600 स्टॉल असूनही 300 जण वेटिंगवर आहेत। त्यामुळे गेल्या वर्षीच्या 11 कोटी सेलच्या तुलनेमध्ये 50 कोटीचा सेल होईल असा माझा अंदाज आहे। कारण आजच लोकमतने पण डिक्लेअर केलं की तरुणांनी, कॉलेज तरुणांनी 500 ओळी लिहायच्या आणि त्याच्यामध्ये भाग घेतल्याबद्दल 200 का 100 रुपयाची पुस्तकं ते देणार आहेत, फ्री हे कुपन देणार आहेत। आणि पहिला नंबर ज्याचा येईल त्याला 25,000ची पुस्तकं देणार। राजेश पांडेने मला आग्रह धरला की आपण संपादकांना 25,000च्या पुस्तकाचं कुपन देऊ। काल मी मान्य केलं, तर 10 का 12 संपादकांना आम्ही 25,000चे कुपन देणार। माझी जी फिरती ग्रंथालये चालतात 3, त्याच्यावर आम्ही म्हटलेलं आहे की तुम्ही 100 रुपयाचं कुपन आमच्याकडून फ्री घ्या आणि तिथे जाऊन पुस्तकं घ्या आणि 100 रुपये तुम्हाला प्रकाशकाच्या डिस्काउंट मिळेल। हजारो लोक ती कुपन घेत आहेत। प्रत्येक कॉलनीमध्ये मी 100 पुस्तकाची लायब्ररी दिली आहे, त्यांना मी 1000 रुपयाचं कुपन ऑफर केलं। कॉर्नलीला 1000 रुपयाचं कुपन, तुम्ही जा आणि पुस्तकं खरेदी करा। लोक पण खूप जातील, पुस्तकं खूप जातील। याला 50 कोटीचा सेल होईल असा माझा अंदाज आहे। ही मोठी आनंदाची गोष्ट आहे की पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून तरुणाई पुस्तक वाचत नाही असा जो समज आहे तो संपला आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। हे जे 17वी आपली वार्षिक नेत्रतज्ञ लोकांची परिषद जी आहे याच्यामधनं एकमेकांमध्ये आपण नवीन गोष्टी काय घडत आहेत या क्षेत्रामध्ये, नवीन ऑपरेशनच्या पद्धती काय आहेत, नवीन उपचार पद्धती काय, हे आपण जाणून घेऊन एकमेकांमध्ये तिथे आपण कॉन्व्हर्सेशन करून बाकीच्या लोकांना त्याचं ज्ञान मिळवून देतो, जेणेकरून बाकीच्या डॉक्टरांना पण ती जी पद्धत आहे किंवा ती जी ऑपरेशनची पद्धत आहे ही त्यांना उपयोगात आणता येईल आणि जेणेकरून समाजाचं हित करता येईल आपल्याला। साधारण कुठून येणारे डॉक्टर किती जण? साधारणतः 350 ते 450 डॉक्टर येणार आहेत आणि हे पूर्ण महाराष्ट्रात येणार आहेत। बरेचसे डॉक्टर हे नॅशनल फॅकल्टी पण आहेत, म्हणजे काही लोक इंदोरवरून येणार आहेत, काही लखनौवरून येणार आहेत, काही दिल्लीवरून येणार आहेत। काही डॉक्टर परिषदेचं संबोधन करण्यासाठी परदेशातून सुद्धा येणार आहेत। श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे आणि पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे आग्र्याहून सुटका स्मृती दिन हा येणाऱ्या 15 तारखेला लाल महाल येथे आणि 21 तारखेला आणि 22 तारखेला राजगड किल्ल्यावरती अतिशय दिमाखात साजरा केला जाणार आहे। पुण्यातल्या कार्यक्रमासाठी मिलिंदजी वेर्लेकर, तसेच कॉस्मॉस बँकेचे संचालक श्री मिलिंद पोकळे सर, प्रसिद्ध मूर्तिकार श्री विवेक खटावकर सर, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री राजेंद्र भोसले सर, उपायुक्त माधव जगताप साहेब असे सगळ्या मान्यवर उपस्थितीमध्ये हा सगळा सोहळा संपन्न होणार आहे। तसेच राजगड किल्ल्यावरती प्राध्यापक विनायक खोत सर
यांचं व्याख्यान होणार आहे. ते दुर्ग संवर्धनावर त्यांचं बरंच मोठं कार्य आहे. गड जागरण आणि गडावरती खूप मोठा असा भव्य दिव्य असा पालखी सोहळा साजरा केला जाणार आहे. तर आपल्या सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी अशी नम्र विनंती. सध्या कोर सिटीमध्ये पण आता हा जो आहे ना मुळातला ट्रॅफिकचा, तर याच्यामध्ये काय होतं आहे की आजारपणा वाढतोय, मधुमेह होतोय, टेन्शनचं प्रमाण होत आहे. आपल्याला ही परिस्थिती अशी ठेवायची का याच्यामध्ये काही बदल करायचा? तुम्हाला काय वाटतं? इकडे बघ, टाका तुम्ही, टाका, तिला नाही सोडा. आयांना लागणाऱ्या ज्या जागा आहेत म्हणजे हॉस्पिटल, हेल्थकेअर सेंटर, हे सगळं असल्याने त्यांना बाहेर पडायला सोपं होतं त्यांच्या बाळांना, म्हणून ते जास्ती लावून जाऊ शकतात. मग त्याच्यानंतर काय होतं की हे जे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे इंजिनियर आहेत त्यांचा सपोर्ट मिळाला तर आपले रस्ते सुधारणा होते. ओके, मग रस्ते सुधारणा झाल्यानंतर अजून कोणाची मदत ट्रॅफिक पोलीस बरोबर, आणि ते झाल्यानंतर आपल्याला अशी सगळी एकत्र कमिटी बनवता येते ज्याच्यामुळे आपलं शहर आणि आपल्या घराभोवतीचा परिसर आता छान राहतो. बरोबर. आता ह्याच्या पुढे तुला काय लागणार आहे आपण बघूया. आता 2, 3, 4, 5. हे लोक आले ना PMCचे. जास्त आधी चालला तर जास्त